नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या 13 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की इकडे जान्हवीच्या साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते. भावना जान्हवीला तयार करते. जान्हवी खूप सुंदर दिसत असते. घरामध्ये सगळी तयारी झालेली असते. गुरुजी आलेले असतात आणि जयंतही आलेला असतो. साखरपुड्याचे विधी चालू होतात आणि जान्हवी तिथे येते. जान्हवी तिथे पूजेसाठी बसते. मध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं. तर इकडे विश्वा खूप रडत असतो. त्याने स्वतःला कोंडून घेतलेलं असतं. आई बाबा दरवाजा ठोकवतात पण तो दरवाजा उघडायला तयारच नसतो. शेवटी विश्वाची आई विश्वाला शपथ घालते आणि विश्वाला दरवाजा उघडावा लागतो. विश्वाची आई त्याच्या जवळ येऊन बसते आणि त्याला म्हणते, विश्वा, अरे काय लावले हे तू? विश्वा म्हणतो, काही नाही आई, मला तुला काही नाही सांगायचंय. विश्वाची आई म्हणते, मला माहिती आहे ही तुझी अवस्था झाली आहे ती प्रेम प्रकरणामुळे ना. तू कोणाच्या तरी प्रेमात पडलायस ना. विश्वा म्हणतो, हो आई, पण आता त्याला काहीच अर्थ नाही आहे. आता खूप उशीर झाला आहे. आई म्हणतात, हे बघ, आता तुला सांगण्याची वेळ आली आहे. आपल्या घरात जी परिस्थिती आहे, तुझ्या आजोबांची जी परिस्थिती आहे ना, ही सगळी अवस्था, आपल्या घराची परिस्थिती, हे फक्त एका बाईमुळे झाले आणि तिने घेतलेल्या एका निर्णयामुळे. विश्वा विचारतो, कोण? काय बोलतेस तू? आई म्हणतात, ती बाई खूप चांगली आहे, म्हणजे ती तुझी आत्या आहे. तुला मी आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं. तुला एक आत्या आहे. तुझ्या वडिलांना एक छोटी बहीण आहे. त्यांनी प्रेम केलं आणि त्या निघून गेल्या. त्यामुळे आपल्या घराची ही अवस्था झाली आहे. विश्वाला एकदम धक्का बसतो. विश्वा विचारतो, मग कुठे असते आत्या आता? आई म्हणते, अरे आपल्याच शहरात आहे. आई नाव वगैरे सगळं सांगते आणि विश्वाला कळतं की ती दुसरी तिसरी कोणी नसून जान्हवीचीच आई आहे. विश्वा विचार करायला लागतो. आता जयंत आणि जान्हवी यांचा साखरपुडा तर झाला आहे, पण या दोघांमध्ये सगळंच नीट होईल का? जयंत चांगला मुलगा असेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तुम्हाला जयंतबद्दल काय वाटतंय? विश्वा जान्हवी यांची जोडी कशी वाटते तुम्हाला? याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.